बळीमामांची ही कथा तुम्ही संपूर्ण आणि लक्ष देऊन ऐका. बळीमामा हे खरोखर कोण? ईश्वराच्या अवताराचे आश्चर्यकारक शरीर. सामान्य माणसाचे शरीर फारसे सतेज नसते. त्याच्या शरीराची क्षमता बेताची असते. भूक, तहान, उष्णता, थंडी, आजार सहन करण्याची कुवत फार कमी असते. सामान्य माणूस योगी झाला तर वरील सर्व प्रकार सहन करण्याची कुवत, क्षमता बरीच वाढते. परंतु ईश्वरी अवतार असणारी शरीर त्यापेक्षाही काटक असतात. विशेष म्हणजे अवतारी पुरुषांचे चेहरे सातत्याने बदललेले दिसू शकतात. त्यांच्या शरीराचा वर्ण आणि कांती क्षणोक्षणी वेगळे वेगळे दिसणे शक्य असते. ते सगळे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते असे म्हटले तर चालेल. आपण कोणा भक्ताला कसे दिसावे ते स्वतः ठरवतील आणि तसे दिसतील. अध्यात्मशास्त्रानुसार पाहता माणसांची शरीरे पंचमहाभूतांनी बनलेली असतात. संचितानुसार ती घडतात. शिवाय माणसांची मने नाना वासनांनी गच्च भरलेली असतात. मनाची धाव बाहेर असणे इंद्रिये मनाला वश करून घेतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही विषय सुखे माणसांना फार प्रिय असतात. त्यांना देह फार आवडतो. देह म्हणजे आपण असे माणसांना वाटते. देहाला सुख मिळवण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची अथवा माणसांची मदत होते ती वस्तू आणि ती माणसे प्रिय असतात. देह म्हणजे मी आणि माझा, माझी, माझे, बरेच काही अशी माणसांची भावना असते. या भावनेला मोह म्हणतात. मोहामुळे मनाने चिकटून राहण्याला आसक्ती म्हणतात. माणसाला विषय सुखा शिवाय दुसरे सुख ठाऊक नसते. माणूस म्हणून मरणाला भितो. अवतारी पुरुष वरील सर्व बाबतीत फार वेगळे असतात. हे न जाणल्यामुळे आपण त्यांना आपल्यासारखेच सामान्य समजतो. अवतारी पुरुषांची शरीरे केवळ संकल्पामुळे बनलेली केवळ माईक असतात. त्यांना संचित नसते, प्रारब्ध नसते, क्रियमानही नसतो. त्यांना बाह्य सुख भोग अखंडपणे असल्यामुळे विषयाची वासनाच नसते. इंद्रिये संपूर्णपणे स्वाधीन असतात. मन शांत, तृप्त आणि अंतर्मुख असते. ते मुळेच बाहेर धावत नाही. त्यांना देह मुळेच प्रिय नसतो. मी ब्रह्म आहे असे सहज भान अखंडपणे असल्याने प्रिय आणि अप्रिय असा भेदभाव नसतो. आहे ते सर्व आपलेच स्वरूप असे ज्ञान असल्यामुळे त्यांना जवळच्या नात्याला आणि परका असा भेदभाव कोणाबद्दल वाटत नाही. सद्गुणी आणि पुण्यवंत माणसांच्या कैवारासाठीच केवळ शरीर सादर धारण करून ईश्वर प्रत्यक्ष जगात आलेला असतो आणि पुण्यवंत माणसांच्या कैवारासाठीच केवळ शरीर धारण करून ईश्वर प्रत्यक्ष जगात आलेला असतो. ते म्हणजेच अवतारी पुरुष होय. अवतारी पुरुषांचे दोन प्रकार असतात. देवरूप अवतार आणि संतरूप अवतार. श्रीराम, श्रीकृष्ण, श्री दत्त, श्री विठ्ठल इत्यादी रूपे म्हणजे देवरूप अवताराची उदाहरणे आहेत. ज्ञानदेव, तुकोबा, एकनाथ, समर्थ, रामकृष्ण परमहंस वगैरे संतरूप अवताराची उदाहरणे आहेत. बळीमामांच्या एकूण लीला पाहता बहुतांशपणे देवरूप अवतारांची लीला वाटते. तथापि त्यांनी कधी दुर्जनांची हत्या केली नाही. शिवाय ते पंढरीची वारी करीत, समर्थ सद्गुरू मुळे महाराजांना पूज्य मानत, उपवास करत, भजनात तल्लीन होत. त्यामुळे संतरूप अवताराची लक्षणेही त्यांनी दाखविली आहेत असे म्हणता येईल. योगाभ्यास कोणीही त्यांना शिकविला असे नाही. ते जन्मसिद्ध योगी होते. अवतारी पुरुषांना यथार्थपणे ओळखणे फार अवघड असते. शस्त्रज्ञान नसणारीच बहुतांश माणसे बळीमामाभोवती सर्वदा सतत असत. उत्तम शास्त्रज्ञान असणाऱ्यांना अहंकार, अभिमान वगैरे असण्याची मोठी शक्यता असते. अशा माणसांना मामांनी धनगर रूप धरून पुष्कळ दूर ठेवले होते असे म्हणता येईल.
देव माणसाचा शुद्ध भाव पाहतो. शहाणपणा विद्वत्ता यांना तो काडीचाही किंमत देत नाही. अर्थात अत्यंत शुद्ध भाव आणि उत्तम शास्त्रज्ञान असणे तर ते देव माणसाला जवळ करतो. श्रीमंत आणि अतिशय उदार माणूस सहसा आढळत नाही. त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्रात निष्णात पण अत्यंत नम्र आणि प्रेमळ भक्त सहसा आढळत नाही. कलकत्त्याच्या रामकृष्ण परमहंसाच्या भक्तमंडळीत काही जण विद्वान आणि श्रद्धावान असेही होते. संत आणि समाज. भगवान श्रीकृष्ण गोकुळात बाललीला करीत होते. ती माणसे साधीभोळी होती. शहाण्यांना बहुधा अहंकार असतो. देव आणि संतांना अहंकार अजिबात आवडत नाही. अहंकारी माणसांना ते आपला काहीही थांगपत्ता लागू देत नाहीत. याबाबत तुकोबा म्हणतात, काही ती गोपाळे चांगली शहाणी तया चक्रपणी जीवे सवे. संत किंवा देव यांना आपण कशा भावनेने मानतो अथवा भजतो ते चांगले कळत असते. भाग्यवशात आणि कर्तृत्व बळावर माणूस आरोग्यवान, श्रीमान, सत्तावान, विद्वान, कुशल, चतुर, कलाकार वगैरे असण्याने काही बिघडत नाही. पण त्याबद्दल त्यांच्या मनात गर्व असण्याने बिघडते. तुकोबा म्हणतात, त्या एवढा जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. माणसाच्या मनात थोडासा जरी मद म्हणजे गर्व किंवा अहंकार असला तर ते देवाला ते खपत नाही. त्याला तो दोष पर्वता एवढा भयंकर मोठा वाटतो. माणसाने गर्व करावा असे वास्तविक काहीही त्यांच्या जवळ खरोखर पाहता नसतेच. शांतपणाने माणूस विचार करत नसतो. आपल्याहून अनेक श्रेष्ठ माणसे पुष्कळ आहेत याचे माणसाला ज्ञान नसते. शिवाय ईश्वरापुढे गर्व करण्यासारखे माणसाजवळ काहीही असणे शक्यच नाही. हेही गर्वाच्या भारात माणसाच्या लक्षात येत नाही. अशा अनेक कारणामुळे शहाणी माणसे देव अवतार किंवा थोर संत यांना स्वच्छ मनाने सहसा शरण जात नसतात. यामुळेच अलीकडील काळात अनेक संतांच्या चरित्रात साध्याभोळ्या भक्तांचे उत्तमोत्तम अनुभव वाचावयास मिळतात. त्या मानाने शहाणे, शास्त्रनिष्णात आणि उच्चवर्णीय वगैरे भक्त फार थोडे आढळतात. वेदांचे खरे तात्पर्य. इथून पुढील कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय बाळूमामा.